नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला खरं तर बातमी चहा प्रेमींसाठी आहे. मात्र बातमी आनंदाची नाहीये. असं मी का म्हणतेय? कारण वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्यांच्या आवडत्या चहाला बसली आहे. मुंबईसह राज्यभरात चहा 2 रुपयांनी महाग झालाय. दुधापाठोपाठ चहा पावडर महागली आणि त्यामुळे टी कॉफी असोसिएशन ऑफ इंडियानं चहाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता 10 रुपयांच्या कटिंग चहासाठी 12 रुपये मोजावे लागते. आपण चहाचे भाव जे आहेत ते 2 रुपयाने वाढवतोय. त्याचं मुख्य कारण चहापत्ती म्हणजे टी पावडरचे भाव एक 20 to 24% वाढलेले आहेत. त्याकरता आपण हा डिसिजन घेत आहोत. ह्याचं मुख्य कारण की आपले जे टी लवर्स आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारची चहा मिळावी, त्याकरता आपण हा डिसिजन घेत आहोत, कारण की ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर आता चहाने सुद्धा वाढत्या महागाईचा चटका दिला असल्याचं आपण पाहतोय. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. आणि बातमी पालकांची चिंता वाढवणारी महागाई संदर्भातलीच आहे. कारण आता पालकांच्या खिशाला आणखी भुर्दंड बसणार आहे. रिक्षा टॅक्सीनंतर शाळेच्या बसचा प्रवास महागणार आहे. शाळेच्या बसच्या भाड्यात 18% भाडेवाढ होणार, ही माहिती शालेय बस संघटनेनं दिली आहे. बस उत्पादकांकडून आता सुट्ट्या भागांच्या किमतीत वाढ झाली आहे. देखभाल खर्च महागलाय. चालक महिला मदतनीसांच्या पगारवाढीचा मुद्दा आहे आणि त्यामुळे भाडेवाढ अटळ आहे, हा दावा शालेय बस संघटना करते. त्यामुळे आता शालेय बसचा प्रवास सुद्धा एकंदरीत महागणार असल्याचं आपण पाहतोय आणि त्याचा परिणाम पालकांच्या खिशावर होणार आहे. पुढची बातमी लाडक्या बहिणींसाठी. लाडक्या बहिणींचं खरं तर टेन्शन वाढवणारी बातमी असं मी का म्हणते? कारण पुण्यात तब्बल 75,000 लाडक्या बहिणींवर टांगती तलवार आहे. त्या अपात्र ठरू शकतात. कारण पुण्यात तब्बल 75,100 लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर कार असल्याचं निष्पन्न झालंय. जिल्हा परिषदेकडे त्यांची यादी आहे आणि त्यानुसार अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहे. महिलांनी स्वतःहून लाभ सोडावा असं देखील आवाहन शासनानं यावेळेस केलेलं आहे. त्याला अगदी कमी प्रतिसाद मिळालाय. त्यामुळे आता पडताळणी करण्याचं कडक पाऊल हे सध्या तरी उचललं जात आहे. तर पुण्यात एकूण अर्ज 21,11,991 होते. तर लाभ मिळालेल्या बहिणी 20,89,946. कार असलेल्या बहिणी मात्र 75,100 आहेत. तर जिल्हा परिषदेकडे पडताळणीसाठी कारवाल्या बहिणींची यादी आहे. अंगणवाडी सेविका बहिणींच्या घरी जाऊन करणार पडताळणी. तर हा जो आकडा आपण पाहिला हा केवळ पुण्यातला आकडा आहे. मात्र सर्वेक्षण संपूर्ण राज्यभरात होणार असल्याची देखील माहिती आहे. याशिवाय इतर काही राज्यभरातल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. पुण्यात हत्तीवरून काढलेली मिरवणूक आमदार शंकर मांडेकर यांच्या कार्यकर्त्यांना चांगलीच भोवली. वन्यजीव संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी मिरवणुकीच्या संयोजकांवर गुन्हा दाखल झाला. हत्या देणाऱ्या सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावरही गुन्हा दाखल करण्यात आला. पैसे दुप्पट करून मिळण्याच्या आमिषाला बळी पडत बँक मॅनेजरने विविध खात्यांमधून 5 कोटी रुपये काढलेले आहेत. भंडाऱ्याच्या तुमसरमधील ॲक्सिस बँकेत ही घटना घडली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. तर यावेळेस या प्रकरणी मॅनेजरसह 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दिल्ली, रायपूर आणि गोंदियामधील लोकांचा यामध्ये समावेश असल्याची देखील माहिती मिळते. नंदुरबारमधल्या आदिवासी बांधवांच्या मरण यातना काही संपताना दिसतच नाहीये. कारण यावेळेस तोरणमाळजवळच्या केलापाणी गावाला रस्ताच नाहीये. गर्भवती महिलेची घरीच प्रसूती झाली आहे आणि प्रसूतीनंतर या बाळाचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तर महिलेची प्रकृती बिघडल्यानं बांबूची झोळीकडून 15 किलोमीटर प्रवास करत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. जालन्यात पोलिसांनी तब्बल 87 लाखांचा अवैध गुटखा नष्ट केला. न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई झाली आहे. गेल्या वर्षी 2 गुन्ह्यातील जप्त केलेला गुटखा पोलीस मोटर वाहन विभागाच्या पाठीमागील मोकळ्या जागेमध्ये नष्ट करण्यात आलेला आहे.
दर्जेदार कोल्हापुरी गुळ निर्मितीसाठी भेसळमुक्त गुळ तयार करणं काळाची गरज बनलेली आहे. डॉक्टर अशोक पिसाळ यांनी खरं तर या संदर्भात माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून गुळ भेसळीच्या तक्रारी येत आहेत, त्यामुळे कोल्हापुरी गुळाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये म्हणून यावेळेस त्यांनी ही काळजी व्यक्त केली आहे. गढूळ पाणी पुरवठ्याबाबत मनसेने नवी मुंबई विभाग अधिकाऱ्यांना जाब विचारला, तर नवी मुंबईतील घणसोली विभागात मागील 8 दिवसांपासून गढूळ पाणी पुरवठा होतोय. 2 दिवसात गढूळ पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर याच गढूळ पाण्यानं विभाग अधिकाऱ्यांना अंघोळ घालू हा इशारा मनसेने दिलाय. वाशिमच्या डवामध्ये नाथनंगे या महाराजांच्या यात्रेला विदर्भासह पंचक्रोशीतील लाखो भक्त दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. पालखीनंतर महाप्रसादासाठी 45 ट्रॅक्टरने एकाच वेळी लाखो भाविकांना 251 क्विंटल महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं. शिस्तबद्ध पद्धतीने भाविक प्रसादाचा लाभ घेत संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं. संभाजीनगरच्या तांदूळवाडी शिवारात उसाच्या शेताजवळ बिबट्याचे 3 बछडे आढळले, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. शेतकऱ्यांनी आपली कामं थांबवली. परिसरात पिंजरा लावण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. पुण्यात मनसेच्या कसबा विभागाच्या वतीने शिवाजी महाराज रस्त्यावरती 20 ते 25 ड्रेनेजचे चेंबर जे आहेत ते खचले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. त्याविरुद्ध गांधीगिरी आंदोलन करण्यात आलं. ड्रेनेज चेंबर्स दुरुस्ती न झाल्यास भविष्यात उग्र आंदोलन करू असा इशारा देखील मनसेने दिला. पुण्यातील समाधान चौकात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन पुकारलं असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय, तर त्यांच्या फोटोवर टकलू हैवान असा उल्लेखही करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आहे. एसटीची भाडेवाढ विरोधात ठाण्यात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. भाडेवाढ रद्द करा अशी मागणी करत ठाण्यातील खोपट आगारात महाविकास आघाडीने निदर्शनं सुद्धा केली असल्याचं पाहायला मिळतंय, तर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी या दरम्यान देण्यात आली. पीक कर्जासाठी लावण्यात आलेल्या सिबिलच्या अटींमुळे बुलढाण्यातील जवळपास सर्व शेतकरी या पीक कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही अट सरकारनं तात्काळ रद्द करावी ही मागणी मनसेचे नेते अमोल रिडेंनी केली. असं न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रिडेंनी दिला. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौर पंप योजनेतून अनुदानावर पंप बसवले जातात, मात्र ते नादुरुस्त झाल्यावर संबंधित कंपनी दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय. सौर पंप दुरुस्त होत नसल्यानं मात्र पिकांच्या नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कडधान्य मिशनमधून आता तूर, उडीद आणि मसूरची पूर्ण खरेदीची हमी आहे. याचा फायदा पंजाबला चांगला होणार आहे. पंजाबमध्ये गहू आणि भात हमीभावानं खरेदीची शाश्वती असल्यानं शेतकरी इतर पिकं घेत नव्हते, पण आता कडधान्य खरेदीची शाश्वती असल्यानं शेतकरी गहू आणि भाताऐवजी कडधान्याचं उत्पादन घेणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे वेळेत सुरू झाली आहे, त्यामुळे डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. डहाणू तालुक्यात सुमारे 1.5 ते 2.5 हेक्टर जमीन ही आंबा लागवडीसाठी असल्याचं अधिकृत आकडेवारीतून समोर येतोय. देशातील बाजारात हळदीच्या भावात चढउतार दिसतोय. नव्या हळदीची बाजारात आवक वाढली आहे, त्याचा परिणाम देखील दरावरती दिसतोय. यावेळेस हळदीला सरासरी 11,000 ते 12,000चा भाव आहे. बाजारातील हळदीची आवक आणखी वाढण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. बाजारात नव्या आल्याची मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे आणि त्यामुळे आल्याचे भाव 9,000वरून 3,000च्या आत आलेले आहेत. बाजारातील आल्याची आवक कमी आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे. राज्यातील डाळिंब विक्री अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि यावेळेस गेल्या महिनाभरात डाळिंबाचे दर टिकून आहे. सध्या दर्जेदार डाळिंबाला प्रति किलो 150 ते 180 रुपये असा दर आहे. डाळिंबाचे दर चांगले राहिल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज, कारण कल्याण शिळवाटा रस्ता 5 दिवस बंद असेल. निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी आजपासून 10 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हा रस्ता बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये शिळवाटा रस्त्यावरती पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवली जाईल. बंद दरम्यान पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. 5 दिवस कोणत्या मार्गाने आणि कोणत्या पर्यायी मार्गांचा वापर तुम्ही करू शकतात, प्रवास करू शकतात, बघूयात ग्राफिक्समध्ये. मोठागाव माणकोली उड्डाणपुलावरून प्रवास करावा. नवी मुंबई पनवेलकडे जाणाऱ्यांनी काटई नाक्यावरून बदलापूर पाईपलाईन मार्गे तळोजा रस्त्यानं जावं. बदलापूर अंबरनाथ कर्जतकडून येणाऱ्यांना तळोजा रस्त्याने पनवेल आणि नवी मुंबईकडे देखील जाता येणार आहे. हलक्या मध्यम वाहनांना लोढा पलावा दिशेने विरुद्ध मार्गिकेतून जाता येणार आहे. हलक्या मध्यम वाहनांना लोढा पलावा दिशेने विरुद्ध मार्गिकेतून जाता येणार असल्याचं आपण पाहतोय आणि या पर्यायी मार्गांचा वापर तुम्ही या मार्गावरून प्रवास करताना करू शकणार आहात. यासोबत इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स बघूयात. तर टॉप 50च्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गाचं काम वेगानं सुरू आहे. एकूण 12 टप्प्यांमध्ये हा महामार्ग विकसित होत असल्याचं बघायला मिळत आहे. तर 3 टप्पे वगळता इतर ठिकाणचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय टळणार आहे. नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून थंड प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे या ट्रेनचे तब्बल 12 कोच कमी करून ही गाडी 8 कोचची चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलेला आहे. याशिवाय 5 महिने होऊनही प्रवासी 50% देखील मिळत नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे. सातारा महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्गावरील पुलांची कामं तातडीने मार्गी लावा, ही मागणी राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांनी केली. याशिवाय कापूरभोळ चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणं तात्काळ काढण्याची मागणी करण्यात आली. नवीन कर प्रणालीमुळे निर्माण झालेला संभ्रम, कराची थकबाकी आणि न्यायप्रविष्ट प्रकरणं अशा अनेक कारणांमुळे मालमत्ता कर वसुलीचं मोठं आव्हान मुंबई महापालिकेसमोर आहे. मालमत्ता कराची थकबाकी 22,565 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतोय. केंद्राने सुरू केलेल्या ई-श्रम पोर्टलवर 30 कोटींहून अधिक असंघटित कामगारांनी नोंदणी केल्याची माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी केलेली आहे. विविध सामाजिक सुरक्षा कल्याणकारी योजनांचं एकत्रीकरण या पोर्टलवर झालंय आणि अनेकांना या पोर्टलमधून फायदे मिळाले असं देखील करंदलाजे यांनी सांगितलंय. केंद्र सरकारने कर्करोग आणि इतर गंभीर आजारांसाठी औषध आयात शुल्क माफ केलं. जवळपास 36 कर्करोगांच्या औषधांवरील आयात कर माफ झाल्यानं रुग्णांना दिलासा मिळाला. औषधांवरील कर माफ केल्यानं रुग्णांना कमी किमतीमध्ये औषधं उपलब्ध होतील. औषधांवरील किमती कमी झाल्यानं अनेक रुग्णांना याचा खूप फायदा होणार आहे. पिंपरीमध्ये स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सन 2024 मधील स्वच्छ सर्वेक्षण या महिन्यात होणार आहे. या अनुषंगानं पिंपरी चिंचवड महापालिका सतर्क आहे. सफाई कर्मचारी आणि कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सुद्धा देण्यात येत आहे. मुकेश अंबानींनी भारतात 5 वर्षांपासून बंदी घातलेला चीनी ब्रँड लॉन्च केलेला आहे. चीनमधील आघाडीची कंपनी शीन भारतात रिलायन्सच्या मदतीने परतली. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने गेल्या वर्षी शीन या कंपनीसह भागीदारी केली. रिलायन्सने त्यामुळे भारतात बंदी असलेला ब्रँड परत आणला. मंदिर महासंघानं तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड लागू करा अशी मागणी केलेली आहे. मात्र मंदिर महासंघाच्या मागणीला पाळेकर पुजारी मंडळानं विरोध केला असल्याचं बघायला मिळत आहे. कायदेशीर आणि धार्मिक बाबींचा विचार करून निर्णय घेऊ, ही माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी सचिन ओंबास यांनी दिली आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षेला मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा घालण्यास परवानगी देण्यात आली. मंत्री नितेश राणेंनी परीक्षेदरम्यान मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखाबंदी करण्याची देखील मागणी केली. मात्र त्यांची ही बातमी शिक्षण विभागानं धुडकावून लावली आहे. दुहेरी हत्याकांडाच्या घटनेच्या निषेधार्थ 10 फेब्रुवारीला शिर्डीमधील सर्वपक्षीय ग्रामस्थ काळ्या फिती लावून कॅन्डल मार्च करणार आहे. शिर्डीमध्ये आम्ही ग्रामदलाची स्थापना करणार आहे. शिर्डी पोलीस ठाण्याचा भोंगळ कारभार खपवून घेणार नाही, ही भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
मुंबई हायकोर्टानं ग्रामपंचायतींना बांधकामांची परवानगी किंवा मंजुरी देण्याचा अधिकार नसल्याचं सांगितलं. तर कल्याणमधील एका हॉटेलच्या बेकायदा बांधकामाच्या निवाड्यात न्यायालयानं स्पष्टोक्ती दिली आहे. ग्रामपंचायत फक्त ना हरकत प्रमाणपत्र देऊ शकतात, मात्र बांधकाम परवानगी अवैध मानली जाईल असं यावेळेस सांगण्यात आलंय. तुळजापूर मंदिर विकास आराखड्याच्या मंजुरीला आता वेग आला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय. 15 दिवसांमध्ये सुधारित आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिले. मुख्यमंत्र्यांकडे अंतिम सादरीकरण झाल्यानंतर जवळपास 2100 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. आजपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात चहा 2 रुपयांनी महागला. चहाच्या माळ्यातून चहापत्तीचा लिलाव करतानाच भाडेवाढ झालेली आहे. तर त्यामुळे चहा कपामध्ये 2 रुपयांच्या भाववाढीचा निर्णय टी कॉफी असोसिएशन ऑफ इंडियानं घेतला आहे. पुण्यात 75,000 लाडक्या बहिणींवर टांगती तलवार आहे. त्या अपात्र ठरण्याची शक्यता आहे. पुण्यात तब्बल 75,100 लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावे कार असल्याचं निष्पन्न झालं. जिल्हा परिषदेकडे त्यांची यादी आली आहे. त्यानुसार अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. आता पालकांच्या खिशाला आणखी भुर्दंड बसेल, कारण रिक्षा टॅक्सीनंतर शाळेच्या बसचा प्रवास महागलाय. शाळेच्या बसच्या भाड्यामध्ये 18% भाडेवाढ होणार अशी माहिती शालेय बस संघटनेनं दिली आहे. सामसकाच्या पाठपुराव्याला यश मिळालं, कारण पुण्यातल्या 19 आरो प्लांट्सला टाळं ठोकण्यात आलं. शुद्ध पाण्यासाठी पैसे मोजूनही काही आरो प्लांट्स दूषित पाणी पुरवठा करतायत. अखेर पुणे महापालिका आयुक्तांनी दूषित पाणी आढळलेल्या सिंहगड रस्ता परिसरातल्या 19 प्लांटवरती कारवाई केली. मुंबईतलं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी याशिवाय वातावरणीय बदलांच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी विविध योजना सध्या आखल्या जातात. पालिकेच्या 2025-26 आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात शहरातील वायू गुणवत्तेच्या स्थितीवरती सतत देखरेख ठेवण्यासाठी 5 नवीन केंद्र देखील सुरू करण्यात आलेली आहेत. ठाण्यात क्रिकेटच्या 2 संघांमध्ये तुफान हाणामारी झाली. कोपरीमधील तुकाराम मैदानात स्पर्धेदरम्यान ही घटना घडली. 2 संघातील हाणामारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला. दरम्यान दोन्ही संघांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरामध्ये शाळा आणि महाविद्यालय परिसरात बुलेट बाईकने स्टंट करणाऱ्या रोड रोमियोंना मनसेने चोप दिला. दुचाकीचा कर्णकर्कश आवाज करत नागरिकांना त्रास देण्याचा वारंवार प्रकार घडला. मनसेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अखेर या स्टंटबाजांना चोप दिला. पुण्यातील कर्वेनगर भागात झालेल्या अपघाताचं सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती आलंय. तर एका दुचाकीवाल्याने रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीला पाठीमागून धडक दिली आहे. यामध्ये या युवकाचा जबर मार त्याला बसलेला आहे आणि आपण पाहतोय मेंदूमध्ये त्याच्या इजा झालेली आहे. डोक्याला तब्बल 10 टाके पडले आहेत. सैफवरचा हल्ला हा स्टंट होता असं मी म्हणालो नसून सैफ एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर लगेच बरा कसा झाला हा प्रश्न संजय निरुपम यांनी उपस्थित केला. सैफची एक सिरीज येते आणि त्यासाठी जर हा स्टंट असेल तर हे मोठं पाप आहे असं देखील निरुपम म्हणाले. याशिवाय हा स्टंट असल्यास कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे. दुहेरी हत्याकांडानंतर साईबाबा संस्थांच्या कर्मचारी ड्युटीच्या वेळेत बदल झालाय. पहाटे 4 ऐवजी आता सकाळी 6 वाजता ड्युटी सुरू होणार आहे. नवीन वेळेची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली. दुहेरी हत्याकांड पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थांनं ही मोठं पाऊल उचललं. शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मयत नितीन शेजूळ यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर आली. माझ्या पप्पांना जसं मारलं तशीच शिक्षा आरोपींना द्या अशी मागणी देखील मयत शेजूळ यांच्या मुलीनं केली आहे. शिर्डी साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची पहाटे चाकू भोसकून हत्या करण्यात आलेली होती.